प्रत्येक मायबापाच्या जीवनातले प्रसंग आहे. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं बाप रडणार नाही, पण लेकीच्या सासरी जाण्यानं मायबाप रडल्याशिवाय राहत. 20-22 वर्षाचा कन्येचा आणि मायबापाचा हा निस्वार्थी संबंध असतो. निस्वार्थ. काय अपेक्षा असते हो मुलीला? काय अपेक्षा असते? मुलाला इस्टेटीची अपेक्षा आहे, पण मुलीला काय आहे? माय बापावर मुलगी प्रेम करते, निस्वार्थ प्रेम. तिला विचारा, 20-22 साल तक मैं जिस घर को मेरा 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 कर रही हूं, मुझे एक दिन सब छोड़कर जाना पड़ेगा. तो भी कन्या प्यार करती है. घराची काळजी घेणारा बाप, पण बापाची घरात काळजी घेणारी मुलगी. तिच्या बापाला जर कोणी समाजात बोललं, सर्वात जास्त दुःख मुलीला होत असते. सर्वात जास्त दुःख. बापाची थोडी जरी तब्येत बिघडली तर मुलगी चिंतातूर होत असते. आई, बाबाने कमी जेवण केलं, तब्येत बरी नाही का बाबांची? मग बाबा जवळ येते, बाबा तब्येत बरी नाही का? औषध आणू का बाबा? कपडे मळले बाबा, धुवून देऊ का बाबा? बापाची काळजी मुली इतकी जीवनात कोणी घेत? आणि जेव्हा सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती चौघ्याही बहिणी निघाल्या, तेव्हा सर्व सीतामाईच्या बाळपणच्या मैत्रिणी, सीते सीते, जैसा भगवान गोपाल कृष्ण गोकुल छोड़कर जा रहे, उस समय पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, काठ्या घोंगड्या वाले गोपाळ पळत आले, देवाला आडवे झाले रथाला. देवानं रथातून उडी टाकली, आपल्या गुरवळणाऱ्या बालमित्राच्या गळ्याला बिलगले भगवान. जो 80 हजार वर्षे लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्याच्या ध्यानाला आकलन होत नाही, तो सुदाम्याला भेटला, पेंद्याला भेटला, बोबड्याला कवटाळलं, श्रीदाम्याला कवटाळलं. काठ्या घोंगड्यावाले गोपाळ रडू लागले, चालला देवा, देवा आम्हाला सोडून चालला. चाललो बाबा, सुखी राहा माझ्या मित्रांनो, सुखी राहा. राणावनात माझ्या सोबत गायीच्या मागे भटकला, तुम्हाला कधी कधी मी टाकून बोललो रे मित्रांनो, मला क्षमा करा. देवा तू चालला, आता मारतील आम्हाला गोकुळातले लोक, बदलून काढतील. देवा तुझ्यामुळे आमचं सर्व सहन करत होत. जसे बाळपणचे मित्र गोकुळ सोडताना देवासाठी रडतात, तशा सीतामाईच्या मैत्रिणी ज्या आतापर्यंत एकत्रित खेळत होत्या, आज चौघ्याही बहिणी निघाल्या, तेव्हा सर्व मैत्रिणी पहुंचा वही फिर मिलई बहोरी, बड़ी परस्पर प्रीति न थोरी. गळ्याला बिलखतात, रडतात. जा रही जानकी, हमें गरीब को भूलना नहीं सीता, हमारी याद करते जाना. मानव कीन विदह पुर करुणा, विरह निवास प्रेम विवास, नर नारी सब सखीन रहित. सर्व सख्या रडतात. एवढंच नाही, तुलसीदासजी सांगतात, सीतेनं ज्या पोपटाला प्राणाच्या पलीकडे सांभाळलं, पिंजऱ्यातल्या पक्ष्यांनी बघितलं जगन्माता चाललेली आहे, तेव्हा पिंजऱ्यातले पक्षी फड 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 पंख करून आक्रोश करू लागले. शुक सारिका
जानकी जाए कनक पिंजरणी राखी पड़ाए, व्याकुल कई कहा पैदे सुनी धीरज परिहरण के। सीते 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 पिंजऱ्यातले पोपट जेव्हा फडफड करू लागले तेव्हा माता सुनैना सांगू लागली, अरे बाबा या पक्ष्यांनाही सीते सोबत द्या, हे पाखर सीता गेल्यावर जिवंत नाही राहायची। पिंजऱ्यासहित सीतामाईच्या सोबत पक्ष्यांना देण्यात आलं। भय विकल खग मृग यही भाती, मनुज दशा कैसे कही जाती। तुलसीदास जी प्रश्न विचारतात, बाबा ज्या सीतामाईच्या विरहाण पक्षी एवढे रडतात, पक्षी एवढे व्याकुळ होतात, तिच्या बापाची काय दशा असेल। बंधु समेत जनक तब आये, प्रेम उमगी लोचन जल छाये। जेव्हा आपले बंधू कुशकेतूच्या समवेत जनक महाराज राजमहालात आले, इकडनं मुली जायला निघालेल्या, तिकडनं जनक राजे महालात प्रवेश करतात। पुढचं दृश्य बघितलं आणि ज्याचा अग्नीमध्ये एक पाय जळतो असा विदेही राजा राजवाड्याचा खांब कवटाळून रडायला लागला। कितीही निर्दयी पुरुष असू द्या तरी एक प्रसंग त्याच्या जीवनात आहे, तो रडतो। तो प्रसंग म्हणजे जेव्हा मुलगी पहिल्यांदा सासरला जाते, बापाच्या गळ्याला बिलगते, बाबा येते। त्यापेक्षा दयाजनक प्रसंग सांगतो, कल्पना करा, ज्या मुलीची आई ती 1 वर्षाची मुलगी होती तेव्हा आई मरण पावली। 1च वर्षाची होती, आई मरण पावली। बापानं दुसरं लग्न केलं नाही। बरं, त्या बापाला भाऊ नाही, बापाला बहीण नाही, बापाला आई नाही, बापाला बाप नाही, बापाला कोणी नात्या गोत्याचं नाही। त्या 1 वर्षाच्या मुलीला बाप कडेवर घेऊन फिरायचा, तिला दूध पाजायचा, बिस्किट खाऊ घालायचा, तिला आंघोळ घालावी। मायही बापच झाला आणि बापही बापच प्राणाच्या पलीकडे सांभाळू लागला। बोट धरून चालवायचा, थापटून झोपवायचा, काजळ पावडर, आंघोळ घालायचा, कपडे धुवून द्यायचा। ती बालवाडीत घातली, शाळेत नेऊन द्यायचा, पुन्हा बाप आणायला जायचा। एकमेव कन्या बापाच्या डोळ्यापुढे। मग ती शाळेमध्ये शिकायला लागली। जेव्हा असं करता करता ती ग्रॅज्युएट झाली, 22-23 वर्ष वयाची मुलगी झाली आणि तिचं लग्न जुळलं। लग्न जुळल्यापासून मुलगी रडू लागली, बापही रडू लागला। आता 1 महिन्यानं माझी मुलगी जाणार आहे, कोण आहे माझ्या जीवनात। मुलीलाही भविष्य दिसत होतं। मी 1 वर्षाची होती तेव्हा माझी आई मरण पावली, तेव्हापासून माझ्या बाबांनी सांभाळली। मी गेल्यावर माझ्या बापाचं कसं होणार। रोज जेवायच्या वेळेला भविष्य दिसतंय बापाला, बापही रडतो, मुलगी रडते। आणि जेव्हा त्या मुलीचं लग्न थाटात पार पडलं आणि जायच्या वेळेला पहिल्यांदा मुलगी आपल्या बापाच्या गळ्याला बिलगली, बाप लट 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 कापू लागला। बाबा, हाँ बेटी, सुखी रहना बेटी, मेरी चिंता मत करना। पिताजी, बाबा, हाँ बेटी, सुखी रहना बेटी, मेरी चिंता मत करना। पिताजी, मेरी माँ मई 1 साल की थी, गुजर गई। तब से आपने मुझे माँ की याद नहीं आने दी पिताजी। हाँ बेटी, भोजन करते जाना पिताजी, तबीयत का ख्याल रखना पिताजी। मेरी चिंता मत करना बेटी, मेरी चिंता मत करना। जाओ बेटी। बहुत रो लेता है बाप, बहुत रो लेता है। जब कलेजा का टुकड़ा पिता को छोड़कर चला जाता है तो पिता बहुत दुखी हो जाता है, बहुत दुखी।
पिता को कितना दुख होता है कन्या का, वो केवल दुनिया में पिता ही जानता है, पिता ही जानता है। जब कन्या का विवाह होता है तो पिता अगर 40 साल का होगा तो कन्या ससुराल जाती है तो 1 साल में पिता 55 साल जैसा दिखाई देता है। इतना गहरा खड्डा पिता के जिंदगी में गिर जाता है। स्वामी राम तीर्थ जब हिमालय की यात्रा कर रहे थे तो अपने बेटे को गोद में लेकर एक व्यक्ति यात्रा कर रहा था, थका हुआ था। स्वामी राम तीर्थ जवान थे। स्वामी राम तीर्थ ने हिमालय की यात्रा करने वाले उस दादा को कहा, दादा तुम्हारे पास जो बेटा है ना, थकान उतर जाएगी, आपका सांस बढ़ गया है, उस बेटे को मेरे पास दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी। उस दादा ने प्रणाम किया स्वामी राम तीर्थ को। यात्रा करते करते बोले, स्वामी जी आप ब्रह्मचारी है ना? हाँ। संसारियों का सुख दुख आपको पता नहीं स्वामी जी। ये अगर मेरा बेटा होता ना स्वामी जी, आपके पास जरूर देता। ये मेरी बेटी है और 3 महीने की थी तब उसकी मां मर गई स्वामी जी। तब से मैं उनको लेकर घूमता हूं यात्रा करते समय भी। और ये कहूं स्वामी जी, आप तो दुनिया के ज्ञान दिलाने वाले स्वामी हो, तो भी मैं एक अनपढ़ व्यक्ति ये स्वानुभव से कहता हूं स्वामी जी, ये मेरी बेटी होती तो आपके पास जरूर देता। ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता स्वामी जी। ये मेरी बेटी है, बेटी है स्वामी जी। और बेटी का बोझ पिता को नहीं लगता स्वामी जी। और जिस पिता को अपने बेटी का बोझ लगता है वो पिता दुनिया में पिता होने लायक नहीं है।